नागपुर शहर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के आदेश पर पुलिस स्टेशन कपिल नगर में अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम के तहत कार्रवाई की गई है। यह कार्रवाई कपिल नगर स्थित विश्राम नगर गली नंबर 2 बुद्ध विहार के पास वंदन विहार अपार्टमेंट के पहले माले पर की गई है। पुलिस ने बताया कि इस अपार्टमेंट में देह व्यापार का अवैध धंधा चल रहा था। फ्लैट के मालिक की पहचान प्रतिपाल प्रहलाद अंबादे नारी रोड निवासी के रूप में हुई है। यह फ्लैट उनका है, लेकिन वे बाहर रहते थे और उन्होंने यह फ्लैट आरोपियों को किराए पर दिया था, जिसका दुरुपयोग किया जा रहा था। आगे की जांच कपिल नगर पुलिस कर रही है। जय हिंद। पोलीस स्टेशन कपिल नगर येथील अपराध क्रमांक 501/2025 कलम 143(3) BNS आणि सहकलम आहे 3457 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम। हा पोलीस स्टेशन कपिल नगर गुन्हा दाखल आहे। या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल सर यांच्या आदेशान्वये सदरच्या ठिकाणी जे देह विक्रीचा व्यापार सुरू होता त्यामध्ये वंदन विहार अपार्टमेंट पहिला माळा गल्ली नंबर 2 विश्राम नगर बुद्ध विहाराजवळ कपिल नगर हे जो माळा फ्लॅट आहे मान्य CP सरांच्या आदेशाने आज रोजी आम्ही ते सील केलेला आहे। यामध्ये मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या निदर्शनास असे प्रकार दिसलेस किंवा आपल्या फ्लॅटच्या शेजारी किंवा आपल्या परिसरामध्ये असा कुठलाही प्रकार दिसून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, जेणेकरून पोलीस लवकरात लवकर कारवाई करतील। सदरचे फ्लॅट हे प्रतिपाल प्रहलाद अंबादे नारी रोड हे यांच्या मालकीचं होतं, पण हे बाहेर राहतात आणि त्यांनी जे भाड्याने दिली होती आरोपींना, तर त्यांनी ते भाड्याने घेतल्यानंतर असे प्रकार तिथं सुरू होते आणि सदरचा फ्लॅट जो आहे हे मान्य CP साहेब यांच्या आदेशान्वये पुढील 1 वर्षासाठी सदरचे हे फ्लॅट सील करण्यात आलेले आहे। संपूर्ण नागपूर शहरामध्ये असे प्रकार दिसून आल्यास मान्य CP सर यांनी स्ट्रॉंग ॲक्शन घेत सदरचे जे फ्लॅट आहे किंवा हॉटेल्स आहे हे सील करण्याचं काम चालू आहे। आमच्याकडे जे फ्लॅट सील झालेले आहे हे मान्य डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल सर पोलीस आयुक्त नागपूर शहर सोबतच मान्य जॉईंट CP सर, मान्य रिजन सर, मान्य DCP झोन 6 सर सोबतच माननीय DCP महक स्वामी मॅडम आणि माननीय ACP सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन कपिल नगर यांनी हे सीलबंदची कारवाई केलेली आहे।